उद्धव ठाकरे यांची गुहागरची सभा महत्त्वाची आहे। अनंत गीते आहेत जे रायगड लोकसभेसाठीचे उमेदवार आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे। भाई एकंदरीत रायगड किंवा लोकसभा दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा आहे, पण जे मागच्या काही दिवसांमध्ये अंतर्गत एक खतखत दिसते त्या पार्श्वभूमीवरती या दौऱ्याकडे बघितलं जात आहे। तुम्ही इथले नेते आहात, प्रमुख नेते आहात, अगदी जवळच्या उद्धव ठाकरे यांच्या, ह्या सगळ्याला किंवा ह्या सगळ्या घडामोडींकडे कसं बघताय? नाही, मुळात मी या जनसंवाद दौऱ्याबद्दल थोडं अधिक स्पष्ट करणार आहे। आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक पूर्व अखंड महाराष्ट्रामध्ये जनसंवाद दौरे घेण्याचा निर्णय घेतला। मी भाग्यवान आहे, त्या जनसंवाद दौऱ्याचा शुभारंभ माझ्या रायगड लोकसभा मतदारसंघातून झाला। रायगडमध्ये 1 मार्च 2 मार्च 2 दिवसामध्ये 6 मेळावे संपन्न झाले आणि उत्स्फूर्त पाठिंबा त्या 6 मेळाव्यांना मिळाला। उत्स्फूर्त म्हणजे उत्स्फूर्त, दृष्ट लागावी अशा प्रकारचे मेळावे झाले आणि मग तिथून साहेबांनी निर्णय घेतला की आता हे असेच सुरू ठेवायचे आणि अखंड महाराष्ट्रभर करायचे। अखंड महाराष्ट्रात सुद्धा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या मेळाव्यांना मिळतोय। रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये दापोली विधानसभा आणि गुहागर विधानसभा ह्या 2 रत्नागिरी जिल्ह्यातल्या विधानसभा येतात। आज आत्ता 11 वाजता या ठिकाणी गुहागर विधानसभेचा हा जनसंवाद मेळावा तळीवर संपन्न होतो आहे, शृंगार तळीवर, आणि दुपारी 2 वाजता आझाद मैदान दापोली इथं हा जनसंवाद मेळावा होणार आहे। अंतर्गत आता काय राहिलं नाही, जे काय होतं ते झालेलं आहे आणि ज्यांना कोणाला जायचं आहे त्यांना कुणीच अडवलेलं नाही आहे। किंबहुना उद्धव साहेबच सगळ्या ठिकाणी सांगतात ज्यांना कोणाला जायचं असेल त्यांनी जा। साहेब कोणाला थांबवायचं असतं तर मुख्यमंत्री होते, बंदुकीच्या जोरावर थांबवू शकले असते, पोलिसांच्या जोरावर डांबून ठेवू शकले असते, पण तो प्रकार त्यांनी केला नाही आहे, त्यांना ते मान्य नाही आहे। ते जनतेसमोर आलेत आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आता न्याय मला जनतेनं द्यायचा आहे, न्याय मला मतदारांना द्यायचा आहे, आणि म्हणून जनतेशी मतदारांशी संवाद साधण्याकरता हा संवाद दौरा आहे। आता अंतर्गत अजिबात कुजबूज नाही आहे, कुठलाही कलह नाही आहे, कुठलीही नाराजी, कुठल्याही प्रकारची नाराजी नाही आहे। आजचा हा मेळावा तुम्ही आता इथे कव्हर करणार आहात, तुम्हाला प्रत्यक्ष मेळावा पाहायला मिळेल। आज या ठिकाणी मी जाहीर करतो आहे की 100% या मतदारसंघातून रायगडचा खासदार तर मी होणारच आहे, परंतु गुहागर विधानसभा मतदारसंघातून आमदार भास्कर जाधव हे पुन्हा आमदार होतील। नक्कीच काय झालंय, 4 दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी जे जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली ती काय लपून नाही राहिलेली आहे। तुम्ही देखील ते म्हणजे 4 दिवसांनी नक्कीच पाहिलं असेल, त्या पार्श्वभूमीवरती हा जर प्रश्न त्याच्याशी या दौऱ्याचा आणि या मेळाव्याचा काहीच संबंध नाही आहे। अंतर्गत नाराजी काही नाही, बिलकुल नाराजी नाही आहे। घर असतं, घरामध्ये 4 भाऊ असले तरी घरामध्ये मतभेद असतात, त्याच्यामुळे नाराजी हा प्रकार अजिबात नाही आहे। आता अनुभव येईल आपल्याला हा मेळावा पाहताना, आणि भास्करराव इथे भाषण करतील आल्यानंतर। पण तुमचं काही बोलणं झालं का त्यांच्या? झालंय ना, मी बरोबरच होतो जेव्हा नाराजी झाली तेव्हा सुद्धा मी बरोबर होतो। नाराजी वगैरे काही नाही आहे कुठल्याही प्रकार, आणि त्या पार्श्वभूमीचा आणि या मेळाव्याचा काहीही संबंध नाही। हा जनसंवाद दौरा आहे, हा लोकांशी संवाद साधण्याकरता उद्धव साहेब येत आहेत। हा कुटुंब संवाद दौरा आहे आणि तो यशस्वी होईल। बरं, मला एक सांगा की अगदी रामदास कदम आहेत, त्यांनी तर अगदी चॅलेंज दिलं की तुम्ही इथं या ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा झाली तिथंच त्यांची सभा होती, म्हणजे उद्धव ठाकरेंची, आणि त्यांचं म्हणणं तुम्ही इथं या आणि बाहेरून माणसं आणू नका आणि सभा यशस्वी करून दाखवा। हे आता माझ्यापेक्षा तुम्ही अधिक खुलासा करायला पाहिजे मीडियानं, बाहेरून कोण माणसं आणतं, कोण येतात। मुख्यमंत्री आले की सगळे सरकारी कर्मचाऱ्यांनी भरलेलं असतं, सर्वारी जेवढे PSU आहेत, MIDCच्या सगळ्या कंपन्यांना सुट्या देतात अधिकाऱ्यांना, सरकारी कर्मचारी आणि जगभरची माणसं भाड्याने आणतात। इथं शिवसेनेला भाड्याने आणण्याची वेळ आलेली नाही, आयुष्यात कधीच येणार नाही आहे। शिवसेनेला येतात ते निष्ठेने येतात, प्रेमाने येतात, आपुलकीने येतात, श्रद्धेने येतात, विश्वासाने येतात, कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव साहेबांसाठी येतात। त्यामुळे इथे भाड्याचा प्रश्नच नाही आहे, एकही माणूस इथे तुम्हाला सापडणार नाही, आणि त्यांच्यापेक्षा दुप्पट गर्दी तिथे पण। आणि हे मेळावे त्यांना उत्तर देण्याकरता नाही आहेत, हे मेळावे आमचे अगोदर ठरले आहेत, आमचे ठरले म्हणून त्यांनी घाई करून आधी घेतलेत। एक शेवटचा प्रश्न घेतो, जागा किती येतील राज्यातला हा तर निकालांती स्पष्ट होईल, पण कोकणात सध्या जे काही महाविकास आघाडीमध्ये दिसतंय समन्वय आहे असं म्हणायचं का? म्हणजे महायुतीतल्या गोष्ट वेगळ्या राहिला, पण तुम्ही महाविकास आघाडीचे नेते आहात। आघाडीमध्ये निश्चितपणे समन्वय आहे। 15 तारखेला उद्या संध्याकाळी अलिबागला रायगड लोकसभा मतदारसंघाची इंडिया आघाडीची पदाधिकाऱ्यांचे मेळावा बैठक अलिबागला उद्या लावलेली आहे। अखंड लोकसभा त्या ठिकाणी पदाधिकारी आघाडीचे उपस्थित राहतील। मी अख्ख्या महाराष्ट्राचं सांगत नाही, पण मुंबईसह कोकण जे 12 लोकसभेचे मतदारसंघ आहेत यापैकी 10 इंडिया आघाडी जिंकेल। तर अनंत गीते यांनी म्हटलेलं आहे की नाराजी कुठलीही नाही आहे। अर्थात आगामी काळात या गोष्टी स्वाभाविकपणे स्पष्ट होतील किंवा भास्कर जाधव भाषण काय करतात
अगदी उद्धव ठाकरे देखील आपल्या भाषणामध्ये त्याला काही टच करतात का, त्या प्रश्न मुद्द्यांना किंवा बघायला देतात हे देखील बघावं लागेल. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, गुहागर, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.